सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची ये. अधिक मासाच्या पर्व काळावरती आपण हरिपाठाचं चिंतन करत आहोत. त्यातील आज आपण चिंतन करणार आहोत 5व्या अभंगावरती. पहिल्या अभंगामध्ये ज्ञानोबराय हा ग्रंथ कोणासाठी आहे, वाचल्यानंतर काय फळ मिळणार आहे, या ग्रंथाचा विषय काय, संबंध काय सांगतात. दुसऱ्या अभंगामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांचं प्रमाण देऊन सांगतात. तिसऱ्या प्रमाण देऊन सांगतात की मी ब्रह्म आहे. जीव शिव परमात क्षमा करा. दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यामध्ये परमात्म्याची स्तुती केलेली आहे. त्यातील आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण घ्यावं. तिसऱ्या अभंगामध्ये सांगतात सगुण काय, सार काय, असार काय, त्याचा विचार म्हणजे परमात्म्याचं नाव आहे. आणि जीव ब्रह्म ऐक्य हाच वेदाचा अंतिम निर्णय, अंतिम उपाय सर्व दुःख निवृत्तीसाठी आणि परमानंद प्राप्तीसाठी आहे. चौथ्या अभंगामध्ये प्रेमाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही, भक्तीचं महत्व सांगतात. आणि आता आपण पाहणार आहोत 5वा अभंग. त्यापूर्वी ज्ञानोबरायांचं स्मरण करूया. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अभंग आपण गाऊया. योग याग विधी, योग याग विधी, येणे नवे सिद्धी, योग याग विधी, वायाची उपाधी, दंभ धर्म, वायाची उपाधी, दंभ धर्म, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, भावे विण देव, नकळे निसंदेह, भावे विण देव, गुरु विण अनुभव, कैसा कळे, गुरु विण अनुभव, कैसा कळे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तपे विण दैवत, तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, तपे विण दैवत, गुजे विण हित, कोण सांगे, गुजे विण हित, कोण सांगे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे साधूचे संगती तरुणोपाय साधूचे संगती तरुणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पाचव्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय अध्यात्म विश्वातील अध्यात्म प्रांतातील काही महत्वाचे सिद्धांत सांगत आहे. हा अभंग जो आहे या अभंगामध्ये जे ज्ञानोबारायांनी लिहिलेलं आहे ते ज्ञानोबारायांनाच बोलण्याचा अधिकार आहे. जसं माऊली पहिल्याच ओळीमध्ये सांगतात योग याग विधी येणे नवे सिद्धी. योग म्हणजे अष्टांग योग, याग म्हणजे वेदाने सांगितलेल्या यज्ञादी कर्म, या सर्व गोष्टींनी मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. नवे सिद्धी, सिद्धी शब्दाचा अर्थ मोक्ष. मग आता ज्याला अर्धा तास सरळ बसता येत नाही त्याला ही ओळ म्हणायचा अधिकार आहे का? नाही. तर ज्ञानोबाराय सारख्यांनीच हे म्हणावं, त्यांनाच ते शोभा देत. किंवा ज्ञानोबाराय असं म्हणतात असं सांगून तरी पुढे न्यावं. पण जे योग साधना करत आहेत, यज्ञ यागादी कर्म करून वेदांचं रक्षण करत आहेत, त्यांना सर्वसामान्य माणसाने बोलू नये, असा एक प्रांजळ विचार आहे. योग म्हणजे अष्टांग योग, थोडक्यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, या समाधी पर्यंतच्या साधनेमध्ये तुम्हाला शाश्वत सुखाची आनंदाची चिरकाळ प्राप्ती होणार नाही, माऊली सांगतात. योग साधनेमध्ये परमानंद भेटणार नाही माऊली सांगतात, पण आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. पण आत्माच परमात्मा आहे हे ज्ञान योग साधनेमध्ये नाही भेटणार. योगाची धाव यम 5 आहेत, नियम 5 आहेत, त्यांचं पालन करून सगळ्या पायऱ्या चढत 8व्या पायरीवरती समाधी लागते. आत्मस्वरूपामध्ये मन विलीन होतं किंवा मन स्थिर होतं आणि परमानंदाची नाही पण आत्मानंदाची प्राप्ती त्याला होते. मग आत्मानंद परमानंद नाही असा प्रश्न येईल. आपण वेदांताचं चिंतन नाही करते सध्या, योग शास्त्राचं चिंतन करत आहोत, ज्याच्यामध्ये समाधी प्राप्त होते. पण त्या समाधीतून जेव्हा उत्थान होतं त्यावेळी पुन्हा त्याला हे संपूर्ण जगत, त्याच्या जीवनातील असणाऱ्या अडचणी समस्या सत्य वाटतात आणि पुन्हा त्याला त्रास होतो. त्याच्यामुळे समाधीमध्ये जाणं किंवा समाधी प्राप्त करणं, याच्यामध्ये आत्म्यामध्ये अंतःकरण वृत्ती किंवा मन स्थिर होईल, पण मोक्ष प्राप्त होणार नाही. मनाला थोड्या वेळ रिटायर करणं किंवा मनाला थोड्या वेळ अमनी भावाला प्राप्त करून देणं हा मोक्ष वेदांताचा नाही. मन नाहीस करणं किंवा मनाचं अस्तित्व तर्काने आणि श्रुती प्रमाणांनी समजून घेणं हा मोक्ष आहे, हे वेदांताचं म्हणणं आहे. पण
माऊली किती मोठी गोष्ट सांगतायत, कारण की माऊली स्वतः एक योगी आहे. तुम्ही योगाच्या अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर पण तुम्हाला ते ज्ञान होणार नाही, जे माऊलींचा ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय वाचल्यानंतर होईल. सर्वसामान्य माणसाने ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचायला घेतला तर त्याला योगी पुरुषाला काय काय होतं, कसं कसं होतं हे सगळं कळायला लागेल. हे ज्ञानोबरायांचं असणारं प्रभुत्व आहे. मग तेच ज्ञानोबराय ज्यांनी अष्टांग योग सिद्ध करून असंप्रज्ञात समाधीपर्यंत जे पोहोचलेले आहेत, प्रज्ञात असंप्रज्ञात त्या समाधी ज्या ज्या ठिकाणी मन मनाचा लय झालेला आहे, मनाचा बाध नाही पण लय झालेला आहे, असे संत महात्मा आपल्याला सांगतात की योगाने मोक्ष प्राप्त होणार नाही. आणि योगाचा मोक्ष बघा, 6 शास्त्र आहेत, प्रत्येक शास्त्राचा मोक्ष वेगळा आहे. मग योगाने योग दर्शनात सांगितलेला मोक्ष प्राप्त होतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, हा त्यांचा मोक्ष आहे. जो द्रष्टा आहे त्याचं अवस्था, तदा द्रष्टू म्हणजे द्रष्ट्याचं स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थान होणं, चित्त स्थिर राहणं, चित्त थोड्या वेळासाठी लय पावणं, हा त्यांचा मोक्ष आहे. पण वेदांताच्या दृष्टिकोनातून योग दर्शनकारांचा मोक्ष मोक्ष नाही, कारण की तुम्ही ज्यावेळी समाधीतून उठता, उत्थान होतं, त्यावेळी सगळी दुःख तुमच्या माथ्यावरती पुन्हा येतात. म्हणून वेदांताचा मोक्ष सर्वश्रेष्ठ आहे. एकदा का जीव ब्रह्म आहे हे कळाल्यानंतर दुःखाची त्रैकालिक अत्यंत निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. योगाने आत्मस्वरूपामध्ये अवस्थान होऊ शकतं, स्थिर होऊ शकतं अंतकरण, पण मोक्ष मिळू शकत नाही. 12व्या अध्यायामध्ये जर तुम्ही चिंतन केलं तर योगशास्त्र किती अवघड आहे ज्ञानोबरांनी सांगितलंय. एक थोडक्यात सांगायचं म्हणजे, ज्या माणसाला दात नाही अशा माणसाला चणे खायला दिल्यानंतर किती वेदना होतील, खूप. पण ते चणे जर लोखंडाचे असतील तर खूपच वेदना होतील. तसं जो योगशास्त्रासाठी तयार नाहीये, योगाच्या पायऱ्या जो चढलेला नाहीये, पण योगामध्ये ज्याला जायचंय, अशा पुरुषाला खूप दुःख होईल. आणि एवढे कष्ट सहन केल्यानंतर पण मिळणारे जे समाधी सुख आहे, तेही काही कालापुरतं आहे. म्हणून योगाने मोक्ष प्राप्त होणार नाही. मग आता योग दर्शनाचा विचार माऊली इथे सांगतात. योगाच्या मोक्षाची असिद्धी ज्ञानोबा करतात, म्हणजे योग या साधनेची असिद्धी करतात. याग विधी, याग म्हणजे यज्ञ. पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये 6 शास्त्रांमध्ये पूर्वमीमांसा एक शास्त्र आहे, जे कोणत्याही कार्यासाठी यज्ञ करा असं आपल्याला सांगतं. पुत्र पाहिजे, यज्ञ करा. पाऊस पडला पाहिजे, यज्ञ करा. त्याच्या वेगवेगळ्या विधी, त्याचे वेगवेगळे नियम. स्वर्गात जायचं, यज्ञ करा. ब्रह्मदेव व्हायचं, यज्ञ करा. अशा अनेक विधी सांगतात. मग माऊली सांगतात, विधी 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 म्हणजे काय? विधी म्हणजे कर्म, कोणत्याही प्रकारचं कर्म, भले ते अलौकिक कर्म असावं. वेदाने सांगितलेलं कर्म हे कसं आहे? अलौकिक कर्म आहे. मग त्या कर्मानेही मोक्ष होत नाही, ज्ञानोबा सांगतात. कर्म हे अनित्य आहे. अनित्य असणाऱ्या कर्मापासून नित्य असणारा मोक्ष कधीच प्राप्त होणार नाही. विचारसागराची भाषा आहे, विचारसागर नावाच्या ग्रंथाची. जर कर्मच अनित्य असेल तर त्या अनित्य असणाऱ्या कर्मांपासून नित्य असणारा मोक्ष कसा काय मिळेल? बर, जर कोणी म्हणेल की अनित्य अशा कर्मापासून अनित्य असा मोक्ष मिळतो, असा मोक्ष पाहिजे कोणाला? म्हणजे आज मी कर्म केलं, मी मुक्त झालो, उद्या उद्या पुन्हा दुसरं कर्म करायचे मुक्त होण्यासाठी. मग कर्माने मोक्ष मिळत नाही. शंकराचार्य याच्याही पुढे जाऊन विचार करतात. काही लोकांचं म्हणणं आहे कर्म आणि ज्ञानाच्या समुच्चयाने मोक्ष मिळतो. विचारसागराचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एलॅबोरेटली विस्ताराने सांगितलेलं आहे की कर्म आणि ज्ञान यांचा समुच्चय केल्यानंतर मोक्ष मिळत नाही. आपल्याला वाटत असेल, पण नाही, मोक्ष ज्ञानानेच मिळतो. माऊली सांगतात योग जी अष्टांग योगाची साधना आहे आणि
याग ज्या विधिशास्त्राने सांगितलेल्या आहेत, असं करावं तसं करावं, त्या सगळ्या विधींनी सिद्धी मोक्ष प्राप्त होत नाही. मग समजा जर कोणी म्हटलं की मोक्ष नाही प्राप्त होऊ द्या का, कुठलंही कर्म फळ दिल्याशिवाय राहत नाही, हा तुमचा सिद्धांत आहे का नाही? मग वेदांती म्हणणार हो, आमचा सिद्धांत आहे, कर्म हे फळ देतच, ज्याचं फळ त्यालाच देतच. मग कोणी म्हणेल की आम्ही योग आणि याग काहीतरी कर्म करू, तुम्हाला काय अडचण आहे, वेदांनी सांगितलंय की नाही योग याग हे सगळं. हो, मग आम्ही वेदांना मानणारे आहोत, आम्ही कर्म करू. ज्ञानोबा राय सांगतात, ठीक आहे, वेदांनी सांगितलं म्हणून तुम्ही कर्माच्या दिशेने वळाला, पण कोणतंही कर्म, ऐका महत्वाचा सिद्धांत ज्ञानोबरांच्या शब्दांमध्ये दडलेले, कोणतंही कर्म हे त्या कर्माचा अभिमान देऊनच जातं. पुन्हा ऐका, कोणतंही कर्म कर्माचा अभिमान देऊनच संपत असतं. समजा मी 5 किलोमीटर पळालो, पळण्याचं कर्म केलं, मला अभिमान मनात येतोच की मी 5 किलोमीटर पळू शकतो. मी 4 लोकांना सांगतो की मी 5 किलोमीटर पळतो. कोणतंही कर्म त्या कर्माचा अभिमान देऊन जातं. मग माऊली सांगतात, जर तुम्ही योग आणि याग ही सगळी कर्म करण्यामध्ये लागलात, तर धर्म व्हायच्या ऐवजी दंभ धर्म होईल. म्हणजे फक्त दिखावा होईल. आणि आत्ताच्या काळात तर खरंच आहे, चुकून कोणी 10-5 आसनं सिद्ध केली, आसन जी की चौथी पायरी आहे योगातली, तिसरी पायरी आहे, जर कोणी आसन सिद्ध केली तर तो लगेच इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे प्रचार करतो. आणि मी आसन सिद्ध करतोय याचा सूक्ष्म अभिमान त्याला येतो. मग आता धर्म राहतो बाजूला, समाधी राहते बाजूला, आणि दंभ धर्म, फ्लेक्सिंग किंवा लोकांना शोईंग ऑफ दाखवण्यात त्याचा सगळा वेळ जातो. हे सगळं कशामुळे झालं? उपाधी. तुम्ही एखादी गोष्ट कर्म करायला लागले की त्या कर्माच्या योगाने तुम्हाला एक उपाधी मिळते, करता. अनेक उपाध्या मिळतात, आणि वायाची उपाधी, आणि खरं तर विनाकारण नुकसान करणारी उपाधी आहे, जी धर्माच्या ऐवजी दंभधर्म वाढवते. योग याग विधी येणे नवे सिद्धी. नोहे म्हटलं तरी काय हरकत नाही. वायाची उपाधी म्हणजे योग याग हे काय आहेत? वायाच असणाऱ्या उपाध्या आहेत, ज्याच्यामुळे काय होतं? दंभधर्म होतं. पहा, आता सध्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धाही एक चुरस चाललेली आहे. आता सप्ताह करणं ही फार मोठी गोष्ट आहे, खूप मोठा ज्ञान यज्ञ आहे तो. पण सप्ताहासाठी न होता, किंवा हिंदू धर्म वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी न होता, स्पर्धा त्याच्यामध्ये होते, आणि त्या स्पर्धेच्या नादामध्ये वेगळंच काही होऊन जातं. आता आपण प्रकरणं सुद्धा बरीच ऐकत आहोत सध्या. वारकरी संप्रदाय याच्यापेक्षा खूप वेगळा, खूप श्रेष्ठ, खूप मोठा आहे. मग संप्रदायामध्ये असं का घडतं? तर नको ती लोक संप्रदायामध्ये आली, सर्वसामान्य माणसांना त्यांचे खरे चेहरे समजले नाहीत, म्हणून सगळा गोंधळ झालेला आहे. सांगायचं काय आहे? एखादं कर्म चांगल्या प्रतीने करायचं आहे, या विचारामुळे काय होतो? दंभ धर्म वाढतो. म्हणजे माणूस दाखवायला लागतो. जे आहे ते न दाखवता जे नाही ते दाखवणं म्हणजे दंभ आहे. समजा मी कधी हिमालयात गेलोच नाही, पण मी एका डोंगरावरती गेलो आणि हिमालयात गेलो असा फोटो काढून सगळ्यांना दाखवला, याला म्हणतात दंभ. हिमालयाचा सुद्धा मला माहिती नाही, पण मी सगळ्यांना काय सांगतोय? मी हिमालयात गेलो. तसं यज्ञ आणि याग, योग यांच्यामुळे काय होऊ शकतं? आपण नाही ते दाखवायसाठी लोकांना जाऊ शकतो. जसं एखादा सप्ताह करतोय, 1 लाख लोक रोजचे जेवत आहेत. मग आता याच्यातून 1 लाख लोकांपैकी किती लोकांना फरक पडतोय याचा विचार आहे का? नाही. 1 लाख लोक जेवत आहेत, 50 कोटी जमा झालेले आहेत, 20 लाखाचा
हे सगळं काय आहे? दंभधर्म. मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो, उदाहरण देतो की कसं आपण याच्यामध्ये फसलो जातो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा, ह्या बाह्यरंग असणाऱ्या साधनांपासून दूर राहा. योग याग हे बाह्यरंग साधन आहेत. विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये चिंतन करतात. ब्रह्मज्ञानासाठी असणारे बाह्यरंगाची साधनं आणि अंतरंगाची साधनं, तर योग याग ही बाह्यरंगाची साधनं आहेत. मग श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन करा, जेणेकरून दंभ धर्म न होता सत्य धर्म तुमच्या हातातून होईल आणि तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. मग किती मोठी गोष्ट ज्ञानोबा सांगतात. कर्म केल्याने मोक्ष मिळेल असं नाही. कर्माने प्रसिद्धी मिळेल, 100% मिळेल. कर्माचं कामच ते आहे, लौकिक प्राप्त करून देणं, नाव लौकिक. पण कर्माने मोक्ष मिळत नाही. असो, भरपूर विश्लेषण झालं. पुढे माऊली आधी सांगितलेल्या गोष्टीला अजून बळकटी देतात की भक्ती करायची असेल तर भाव प्रेम पाहिजे, किंवा भाव म्हणजे सत्य अस्तित्व बुद्धी पाहिजे, आहे अशी बुद्धी पाहिजे. तसं आता पुढे सांगतात, भावे विन देव न कळे निसंदेह. भावाशिवाय जर तुमच्याकडे आस्तिक्य बुद्धी किंवा सत्यत्व बुद्धी नसेल, तर तुम्हाला परमात्मा निसंदेह कधीच कळणार नाही. म्हणजे संशय आणि विपर्यय रहित ज्ञान तुम्हाला कधीच होणार नाही. जर तुमच्याकडे भाव, श्रद्धा किंवा सत्यत्व किंवा अस्तित्व बुद्धी नसेल तर. भावे विन देव, या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ प्रेम असाही करू शकतो. प्रेमाशिवाय देव निसंदेह करणार नाही, एक भाव. किंवा भाव या ठिकाणी श्रद्धा किंवा अस्तित्व बुद्धी हे असंच आहे, ही बुद्धी जर आपल्याकडे नसेल तर निसंदेह ज्ञान आपल्याला होणार नाही. असं कसं काय? कारण की वेद शास्त्र गुरु आपल्याला जे ज्ञान देतात ते ज्ञान आपल्या अनुभवाच्या विरोधी असतं. डॉक्टर महाराज सांगत असतात की अनुभवाचा अपलाप करता येत नाही. माझा जो अनुभव आहे त्याला दूर ढकलता येत नाही, कारण की तो माझा अनुभव आहे. मग गुरूंच्या ठिकाणी असणारी पराकोटीची श्रद्धा, त्यांच्या ठिकाणी असणारं प्रेम, ते प्रेमच मला काय करणार आहे? निसंशय, संशय विपर्यय रहित ज्ञान मला देणार आहे. मग प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना या सगळ्या काही निवृत्त होतील जर माझं गुरुच्या ठिकाणी नितांत प्रेम असेल, गुरुच्या ठिकाणी श्रद्धा असेल, गुरुच्या ठिकाणी अस्तित्व आस्तिक्य बुद्धी असेल, तर मला ज्ञान निसंदेह होणार आहे. संदेह शंका, निसंदेह शंका रहित. कारण की मी शरीर आहे हा माझा अनुभव आहे, आणि शास्त्र येऊन मला सांगेल, गुरु येऊन मला सांगतील तू शरीर नाही. तर माझ्या स्वतःचा अनुभव आहे, मी हा 3.5 हाताचा देह आहे. गुरु सांगतायत, विश्वास बसत नाही आणि झालेलं ज्ञान फलद्रूप होत नाही का? तर त्या ठिकाणी श्रद्धा, विश्वास, आस्तिक्य बुद्धी नाही. मग ही आस्तिक्य बुद्धी कधी येईल? तर आपलं प्रेम सद्गुरूंच्या प्रती असल्यानंतर आस्तिक्य बुद्धी येईल आणि मग निसंशय भगवंताचं ज्ञान होणार आहे. समजा एखाद्याला स्वतःच्या बळावरती प्रेमाने श्रद्धेने स्वतःवरती श्रद्धा, त्याने जर निसंशय ज्ञान झालं तरी त्याला अनुभव, परमात्म तत्वाचा अनुभव असेलच असं नाही. बघा, ग्रंथ वाचून बऱ्याच लोकांना ज्ञान होतं, पण त्या ज्ञानाला गुरुची जोड नसेल तर त्या ज्ञानाचा अनुभव, त्या ज्ञानाची प्रतीती जीवनामध्ये येत नाही. म्हणून आपण काय करायचं? गुरुची कास धरायची. गुरुमुळे आपल्याला परमार्थ तत्वाचा, स्वस्वरूपाचा, अहम ब्रह्मास्मी असल्याचा अनुभव येतो. माऊली सांगतात की श्रद्धा, आस्तिक्य, अस्तित्व बुद्धीशिवाय निसंशय ज्ञान होणार नाही. गुरुशिवाय तुम्हाला परमात्म तत्वाचा, जगत मिथ्या आहे याचा कोणताच अनुभव येणार नाही. गुरु विण अनुभव कैसा कळे. ठीक आहे.
मग पुढे सांगतात, गुरु प्राप्त होण्यासाठीही तुम्हाला हातपाय हलवावे लागतील. बसल्या जागी कोणतरी टीव्ही वरती गुरु आले किंवा माझ्या मित्राचे ते गुरु फार मोठे आहेत मग तेच मी पण करतो असं चालणार नाही. तुम्हाला थोडंसं तप करावं लागेल. तुम्हाला थोडंसं झिजावं लागेल. त्यावेळी तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल, गुरु प्राप्त होतील. गुरुमुळे परमात्म्याचं दर्शन होईल. माऊली सांगतात, तपे विन दैवत. तपाशिवाय दैवत म्हणजे परमात्मा प्राप्ती नाही. मग तपाच्या अनेक व्याख्या आहेत. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं तप सांगितलेलं आहे. सात्विक, राजसिक, तामसिक तप. त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. ज्यांना जास्त जिज्ञासा असेल त्यांनी 17वा अध्याय उघडावा. कशाला तप म्हणतात ते सांगतात. पण तप अनेक प्रकारचं आहे. माझ्या मते किंवा वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांच्या मते दर्शन करणं, नित्य नैमित नित्य निमित नित्य प्रदक्षिणा करणं, वारीला जाणं, काकडा हरिपाठ म्हणणं हेच तप आहे. 5 सिंपल. मंदिरात जाणं तप आहे. हिंदू लोक मंदिरातच जात नाहीत. काय अडचण आहे काय माहिती. मुसलमान जातात, ख्रिश्चन जातात. आपल्याला काय अडचण आहे आपल्यालाच माहिती. मंदिरात जाणं, प्रदक्षिणा करणं. नगर प्रदक्षिणा म्हणतोय. आळंदीमध्ये नगर प्रदक्षिणा असते. पंढरपूर तीर्थक्षेत्रांमध्ये नगर प्रदक्षिणा असते, जिथे सर्व देवी देवतांचं दर्शन, जेवढी काही मंदिरं असतील आजूबाजूला तेवढ्या सगळ्यांचं दर्शन होतं म्हणून नगर परिक्रमा असते. मग ते तप आहे. काकडा हरिपाठ रोजच्या रोज करणं तप आहे. आणि श्रवण, ज्ञानेश्वरी गाथा यासारख्या सद्ग्रंथांचं श्रवण करणं हे तप आहे. ते केल्याशिवाय देवत्व किंवा देव प्राप्त होत नाही. मग असं का, तर ते सांगतात नियमच आहे. दिधल्याविना प्राप्त. काहीतरी दिल्याशिवाय प्राप्ती नाही. समजा आपल्याला 1 किलो साखर पाहिजे असेल तर आपल्याला काय 50-60 रुपये द्यावे लागतात. त्यावेळी ती 1 किलो साखर आपल्याला भेटते. जगामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की ती आपल्याला सहज फुकट मिळते? कुठलीच नाही. जरी फुकट भेटत असेल तरी काहीतरी शारीरिक कष्ट आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळे दिधल्याविना प्राप्त असा जगाचा नियम आहे. म्हणून जे दैवत आहे, जे परब्रह्म तत्व आहे, जो परमानंद आहे, जे तुझं स्वरूप आहे, तपे विन प्राप्त नाही. तप तुला करावंच लागेल. अजून एक व्यवहारातील सिद्धांत ज्ञानोबा सांगतात, गुजे विणहित कोण सांगे. प्रेमाशिवाय गुज प्रेम प्रेमाशिवाय हित कोण सांगे. आपल्या कल्याणाच्या गोष्टी आपल्याला कोण सांगणार आहे? समजा माझं तुमच्यावरती किंवा तुमचं माझ्यावरती प्रेम असेल तरच तुम्ही मला माझ्या हिताच्या गोष्टी सांगणार आहात, की तुझ्यासाठी हे चांगलंय, तू आता ते केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. आता काही लोक दुसऱ्याचा संसार घरदार उद्ध्वस्त करण्यासाठी चुकीचा उपदेश देतात, हा भाग वेगळा आहे. पण या ठिकाणी माऊली सांगतात, गुजेविन हित कोण सांगे. प्रेमाशिवाय आपुलकीशिवाय कोण कोणाला कल्याणाचा चांगला रस्ता दाखवतो? कोणीच दाखवत नाही. तसं आपण तप केलं पाहिजे. दिल्याशिवाय काय प्राप्त होत, काहीतरी केल्याशिवाय दिल्याशिवाय काहीतरी प्राप्त होत नाही. प्रेम असल्याशिवाय हित कोण सांगत नाही. तसं आपण आपल्या कर्मांनी भगवान परमात्म्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम उत्पन्न करायचंय. मग परमात्मा स्वतः आपल्याला आपलं हित कशात आहे हे सांगणार आहे, स्वतः येऊन. पण आपलं काम आहे की आपण तप करून परमात्म्यावरती ऋण करावं. परमात्म्याला आपल्या समोर यावं लागेल इतकं मोठं तप उभं करावं. मग आपल्याला तो हित सांगणार आहे. अन्यथा गुजेविण हित कोण सांगे. कोणीही आपल्या कल्याणाची गोष्ट आपल्याला सांगणार नाही. माझे वडील उदाहरण सांगत असतात की एका बोटीतून माणसं चाललेले आहेत आणि त्या होडीला होडीला एक होल
पडतं, एक छिद्र पडतं आणि त्या छिद्रातून पाणी वर यायला लागतं. मग ते माणसं ओरडतात, आता काय करू, पाणी आत यायला लागले. तीरावरचे माणसं सांगतात, एक काम करा, दुसऱ्या बाजूनी होल पाडा, म्हणजे या होलातून आलेलं पाणी, या छिद्रातून आलेलं पाणी या छिद्रातून निघून जाईल. आता ही हिताची गोष्ट आहे का? नाही. मग हिताचं का नाही सांगत? तर प्रेम नाही म्हणून. जर त्याच ठिकाणी त्या माणसाचा परिवार असता तर त्यांनी उडी मारून सगळ्यांना बाहेर काढलं असतं. तसं म्हणजे जर त्या बोटीला जहाजाला त्या होडीला 10 मिनिटं लागणार असतील तर 2 होल पाडल्यामुळे त्याला 5च मिनिटं लागतील आणि ती बुडेल. गुजेविन हित कोण सांगे. प्रेमाशिवाय, आपुलकीशिवाय, आपलेपणाशिवाय कोणी हित सांगत नाही. मग तो आपलेपणा आपण तपानी परमात्म्याच्या ठिकाणी निर्माण करावा. परमात्मा स्वतः आपल्याला सांगेल. शेवटी माऊली सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. दृष्टांत शब्दाचा या ठिकाणी अर्थ उदाहरण असा नाही. जसं बोलण्यामध्ये प्रघात आहे की मी आता तुम्हाला एक दृष्टांत म्हणजे गोष्ट. तर या ठिकाणी दृष्टांत शब्दाचा अर्थ होतो स्वानुभव. दृष्टांत शब्दाचा अर्थ स्वानुभव. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, मी तुम्हाला खरोखर स्वानुभवाने सांगतो. मी पाहिलेला अंतिम निर्णय तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल, साधूचे संगती तरुणोपाय. तरुणोपाय, साधूच्या संगतीमध्येच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. हा माझा स्वानुभव आहे. ज्ञानोबाराय योगी असताना सुद्धा ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांकडून हे ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. कारण की गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय परमात्मा तत्वाचा अनुभव कसा येणार आहे. ज्ञान असेल पण अनुभव असेल असं नाही. ज्ञान आणि अनुभव याच्यामध्ये फरक आहे. आणि साधूच्या संगतीमध्येच माणूस तरुण जातो. आता या सगळ्या अभंगातील चरणांविषयी प्रमाण भरपूर आहेत, पण त्या प्रमाणांना इथे आणून लेंथ आपल्या ज्या प्रवचनाची किंवा चिंतनाची, प्रवचन म्हणण्यापेक्षा चिंतन म्हणा, या चिंतनाची जी रुंदी आहे ती अजून वाढवत नाही. मग माऊली थोडक्यात काय सांगतात की योगशास्त्राच्या मार्गाने किंवा पूर्वमीमांसेच्या मार्गाने मोक्ष मिळत नाही. कर्माने मोक्ष मिळत नाही. ज्ञान कर्म समुच्चयाने मोक्ष मिळत नाही. ज्ञानानेच मोक्ष मिळतो. जर एखादा म्हटलं नाही नाही मी योग याग करेन, तर दंभ धर्म वाढणार आहे आणि एक वायाच, खोटीच, विनाकारणच एक उपाधी तुला प्राप्त होईल आणि तू देखाव्यामध्ये पडशील. भावाशिवाय, आस्तिक्य बुद्धीशिवाय, प्रेमाशिवाय भगवान परमात्म्याचं स्वरूप निसंशय संभावना विपर्यय भावना रहित कळत नाही. सगळं जरी असेल आणि गुरु नसतील तर तत्वाचा अनुभव येत नाही. आपल्याला काहीतरी दैवत, आपली दिव्यता प्राप्त करायची असेल, तप करावं लागेल, कारण की दिल्याशिवाय मिळत नाही. आपल्याला भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम निर्माण करावं लागेल, कारण की गुजेविना ही तर कोण सांगे. प्रेमाशिवाय कोण आपल्याला आपल्या जीवनाचा रस्ता दाखवतं. आणि शेवटी ज्ञानोबा सांगतात, मी माझा स्वानुभव सांगतो. साधूचे संगती तरुणोपाय. साधूंच्या संगतीमध्ये तरुण जाण्याचा उपाय तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या जीवनातील सगळं दुःख निघून जाईल. फक्त तुम्ही साधूची संगत करा. साधू कसा प्राप्त होईल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही हरी हरी हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत राहा. तुम्हाला साधूही तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला मोक्षही देतील आणि त्या तत्वाचा अनुभवही देतील आणि तुमच्या जीवनामध्ये हितही सांगतील. फक्त रामकृष्ण हरी असं म्हणत राहा. ओम शांती शांती शांती.